नमस्कार, मी अनघा धुडककर. अश्वत्थामा भाग 2. यात्रेकरूंच्या गटामध्ये एक वृद्ध दामले नावाचे दाम्पत्य होते. या जीर्ण पुरुषांच्या अजानबाहू गजराजासारखी चाल, चेहऱ्यावरील अलौकिक भाव, डोक्यावर बांधलेली गर्भ रेशमी कापडाची जीर्ण पट्टी पाहून त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याचं त्यांनी ठरवलं. त्याला झोपेची आवश्यकता नसल्यामुळे तो बाजूला कातळावर बसला होता. यात्रेकरूंबरोबर काही विद्यार्थी महाभारतावर PhD करण्याकरता ते मार्गदर्शक म्हणजेच गाईड सह सामील झाले होते. ते मार्गदर्शक त्यांना महाभारताची व संबंधित ठिकाणाची माहिती देत होते. आणि हा जीर्ण पुरुष ऐकत असताना महाभारत शब्द कानावर पडल्याबरोबर त्याच्या डोक्यात खळबळ उडाली. महाभारताला जीवनाचा भारतीय सांस्कृतिक ठेवा मानतात. श्रीकृष्ण हा ईश्वरी अवतार. त्याचा मृत्यूसुद्धा गांधारीच्या शापाने मानवी पातळीवर झाला. हे सर्व तो जीर्ण पुरुष त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत असताना श्रीकृष्ण शब्द कानावर पडल्यानं त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या. ते मार्गदर्शक पुढे सांगू लागले, महाभारत हे शोकात्मक विश्वरूप दर्शन आहे. अंतःकरण विदीर्ण करणाऱ्या द्रौपदीच्या यातना भोगातून साकारलेलं महाभारत. ज्या व्यासांनी महाभारतासारखं अमर साहित्याची निर्मिती केली ते आजही जिवंत आहे. ते चिरंजीवी इथेच हिमालयात त्यांचं वास्तव्य आहे असे पुण्यात्मा आपल्याला दिसले तरी ओळखू शकत नाही. जीर्ण पुरुषाला हे बोलणं स्वतःचे अनुभव वाटत होते. मार्गदर्शक सांगू लागले, धृतराष्ट्राला शेवटपर्यंत लोभ, मोह, तृष्णा, द्वेष ह्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. महाभारतातील सर्वात मोठा खलनायक धृतराष्ट्र, दुसरा अभिजात खलपुरुष दुर्योधन आणि अश्वत्थामा, ज्यानं पांडवांच्या संपूर्ण कुलाचा संहार केला. हे सर्व बोलणं स्वतःशी संबंधित वाटू लागल्यामुळं त्या जीर्ण पुरुषाच्या डोक्यात घंटानाद होऊ लागला. पण मी कोण? यात्रेकरूंचे ह्या जीर्ण पुरुषाकडे लक्ष जाऊ लागले. त्यांनी त्याला आपल्यात सामावून घेऊन त्याची सर्वतोपरी काळजी घेऊ लागले. बडकोटपासून हनुमान चट्टीपर्यंत व तिथून जानकी चट्टीपर्यंतचा खडतर प्रवास त्यानं अगदी सहजतेनं केल्यामुळे सर्वांना खूप आश्चर्य वाटत होतं. त्याला सर्व ओळखीचे वाटत होते. तो विचार करू लागला, इथे कधी आलो होतो, केव्हा आणि कशाला? फक्त प्रश्नच. यात्रेकरूंचा मुक्काम जानकी चट्टीला अरविंद आश्रमात झाला. दुसऱ्या दिवशी उत्तर काशीला पोचले. त्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली. कर्ण हा दुर्योधनाच्या सगळ्यात पापकृत्यांचा प्रेरक होता व अर्जुनाबद्दल सतत आकस ठेवणारा. कर्माचा कायदा, वैश्विक न्याय कोणालाही क्षमा करत नाही. कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनी अर्जुनाच्या प्रेमापायी एकलव्याचा उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून तोडून मागितला. त्याचं प्रायश्चित्त दैवी भोग दृष्टद्युम्नाने केलेल्या वधात झाले. जीर्ण पुरुषाला या भावनांचा हळूहळू उगम होत असल्याची जाणीव होऊ लागल्यामुळे या संदर्भात व्यासांनाच विचारायचं त्यानं ठरवलं. आज मात्र त्याच्या माथ्यावरच्या जखमेत कळ उठली. बऱ्याचशा आठवणींचा अंकुर फुटत गेल्याने जखमेची जाणीव आज त्याला पुन्हा एकदा झाली. धन्यवाद.